बोईसर टीम या ठिकाणी उपस्थित झाली आहे। RA चहाडे टीम, चला RA चहाडे टीम लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे विना विलंब। या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते माजी उपाध्यक्ष पालघर जिल्हा परिषद निळजी गंदे साहेब, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रजा घेत आहेत। थँक्यू, थँक्स अ लॉट। RA चहाडे टीम सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। आपलं सुद्धा सेकंड राऊंडच्या सेकंड मॅच मध्ये आपण जाणार आहोत आणि तत्पूर्वी या ठिकाणी आम्ही आपलं सुद्धा सहर्ष स्वागत करतो। सारंग बेंडकोळी, आपण स्टेजशी संपर्क करा, आपले मित्र वाट पाहत आहेत। अगदी भन्नाट मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली। आई अष्टभुजा रानगाव माता प्रतिष्ठान विरुद्ध कुलदैवत खानिवली। ही मॅच फायनल झाली होती दोन संघांमध्ये, खानिवली या ठिकाणी, आणि तिथे सुद्धा खानिवली जिंकला होता। त्यानंतर वाडा शहरात ही मॅच झाली आणि इथे मात्र जिंकला सुद्धा खानिवली संघ। रोशन वैतीने सुद्धा अप्रतिम खेळ केला आणि अगदी धाकधुकीची मॅच होती। मोमेंटेबल राहुल चव्हाणने जिद्द ठेवली आणि मॅच सोडलीच नाही आणि शेवटी खानली संघ विजयी झाला। सुरेख पकडी खानली टीमने सुद्धा केल्या, रानगाव टीमने सुद्धा केल्या। अभिनंदन, बेस्ट ऑफ लक। हा सुद्धा सामना कडक आहे। एकामधला सिनियर RA चहाडे, कित्येक फायनल या पालघर जिल्ह्यामध्ये 2014 पासून मारल्या संघ RA चहाडे, तर ज्युनियर आहेत परंतु कमी नाही आहेत। आज टशन होईल, अस्तित्व दाखवावं लागतं की आम्हीही बनलोत आणि अस्तित्व दाखवावं लागतं की आम्ही सुद्धा कमी नाहीयेत। ही मॅच अद्वार। चला आपण मॅच कडे जाऊयात। मैदानामधनं इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळते। टीना कंपनीचे मॅनेजर माननीय RP सिंग सर यांचं स्वागत केलं जात आहे कांग्रेस कमिटीच्या वतीने। टीना कंपनी, फेमस कंपनी के मैनेजर मिस्टर RP सिंह सर, इनका स्वागत मुख्य मंच पर कांग्रेस कमेटी वाडा सिटी अध्यक्ष माननीय पाटील साहेब यांच्या, मोहित पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होते। वेलकम, आपलं हार्दिक स्वागत। जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आपण आलात माननीय टीना कंपनीचे मॅनेजर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वेलकम। लाऊड, हॅलो चेक, हॅलो। चला मॅच कडे जाऊयात। बिग बॅटल, अजून एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीला या ठिकाणी आमचे मित्र आशिष पाटील सुद्धा उपस्थित झालेत। आपलं सुद्धा सहर्ष स्वागत। सोनू देरकर दादा दिसत आहेत, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत। या स्पर्धेच्या माध्यमातून कबड्डीचा महासंग्राम आपण या वाडाच्या या PJ हायस्कूलच्या मैदानावर पाहतोय। त्याकरिता उपस्थित झालेला हा असंख्य जनसमुदाय, सातत्याने आम्ही उल्लेख करतो, मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत। आपलं सर्वांचं मनपूर्वक खूप खूप स्वागत, वेलकम। युवा उद्योजक प्रथमेश नरेश पाटील, युवा नेतृत्व, युवा उद्योजक, बिझनेसमॅन प्रथमेश नरेश पाटील, कुठेही स्पर्धा असो साहेबांना भेटा, सहकार्य मोलाचं मिळेल। माननीय युवा उद्योजक प्रथमेश नरेश पाटील यांचा सत्कार कबड्डी साहेब करतायत। वेलकम, वेलकम, सुस्वागतम। पाटील साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। काँग्रेस कमिटी वाडा तालुक्याच्या वतीनं आपल्या जिल्हा स्पर्धेमध्ये आपण आलात, आपलं हार्दिक स्वागत। वरनं आपण राहुल पाटील याला पाहतोय चढाई करत असताना 7च्या डिफेन्स मध्ये रेड त्याची पाहू शकाल आणि पहिल्याच रेड मध्ये राहुल पाटीलला मात्र प्रांगणाच्या बाहेर काढलं जात आहे। अप्रतिम पकड बघायला मिळाली, संपूर्ण संघाचा सपोर्ट बघायला मिळाला आणि सांघिक टॅकल या ठिकाणी मात्र कंप्लीट केलाय। महत्वपूर्ण खेळाडू राहुल, त्याला मात्र प्रांगणाच्या बाहेर राकेश दादाची सुद्धा आज अनुपस्थिती आहे RA चहाडे टीम मध्ये, परंतु संकेत एका बाजूने आपल्याला बघायला मिळतोय उजव्या कोपऱ्यामध्ये असलेला खेळाडू, तर दुसऱ्या बाजूने लवकुश बोईसर, अर्थातच युवा खेळाडूंनी भरलेला हा संघ। नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा होणारा तिसरा सामना, अर्थातच जयनुमान पालसई आणि त्याच्या विपक्षामध्ये आई अष्टभुजा रानगाव। दोन्ही टीम आपणास पहिला पुकार, आई अष्टभुजा रानगाव आणि त्याच्या विपक्षामध्ये जयनुमान पालसई।
मैदानामधनं अजून एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, जो आपण यानंतर अनुभवणार आहोत. तत्पूर्वी जाऊयात मयूर गवळीची रेड. एक युवा खेळाडू, सातत्याने ज्या खेळाडूने या अनेक स्पर्धांमधनं प्रभावी केलंय तो मात्र मयूर. आणि संत गतीचा खेळाडू, शांत खेळाडू, कुठल्याही प्रकारचा आर्ग्युमेंट त्याच्या माध्यमातून खूप कमी वेळा बघायला मिळत असतात. तो मयूर मात्र रेड वरनं आपण पाहिला. यावेळी संकेत पाटील एक जुना जाणता अनुभवाने संपन्न खेळाडू. म्हणजे असे काही खेळाडू आहेत जे मैदानामधनं गेली कित्येक वर्ष खेळतात, त्यापैकी एक नाव अर्थात संकेत. रेड वरनं आपण पाहतोय RA चहाडी टीम कडनं चढाई करत असताना सुखरूपरित्या मात्र आपल्या माघारी परतलेत, कुठल्याही प्रकारचा रिस्क न घेता. थर्ड रेड लवकुश बोईसर टीमच्या माध्यमातून स्वतः मयूर गवळी रेड वरनं प्रमुख खेळाडू चढाई करतोय. 6चा डिफेन्स. राहुल मात्र प्रांगणाच्या बाहेर आहे, त्याला लवकरात लवकर इन करण्याचा मनसुबा RA चहाडी टीमचा असेल. केली चूक, अखेरच्या क्षणाला केली चूक. बराच वेळ निघून जात होता, मात्र शेवटला संकेतनं कुठेतरी हात टाकला. आणि यावेळी थर्ड रेड RA चहाडी टीमची. रेड वरनं आपण युवा खेळाडू रेड वरनं पाहतोय. मीत चढाई करत असताना जर्सी क्रमांक 7 परिधान केलाय. 7 नंबर आणि हे खेळ विश्व या दोघांचं वेगळं नातं आहे. ती गोष्ट मात्र दाखवून देत असताना कोणाला इन केलंय मैदानामध्ये? राहुलला मात्र इन केलंय. जो मेन खेळाडू अर्थातच RA चहाडी टीमची रेड पॉइंट मशीन, तो राहुल मात्र मैदानामधनं इन ऍक्शन. पुन्हा एकदा त्याला इन केलं गेलंय. अर्थातच खूप वेळ बराच काळ बाहेर होता. अवघी सुरुवातीची काही मिनिटे पहिल्याच रेड मध्ये त्याच्यावर टॅकल केलेला. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न मयूर गवळीचा. समोर 6चा डिफेन्स. बोनस गुण घेऊन मात्र माघारी परतलाय. आल्या आल्या रेड वरनं राहुल पाटील पुन्हा एकदा चढाई करतोय. समोर 6चा डिफेन्स असताना त्याची रेड पाहू शकाल. खोलवर जाऊन गुण घेणं ही या खेळाडूची. वा काय अप्रतिमरित्या बोनस बघा. रनिंग बोनस मात्र राहुलने या ठिकाणी घेऊन दाखवलाय. गेल्या मॅच मध्ये आपण राहुल सवरला पाहिलं, या मॅच मध्ये आपण राहुल पाटीलला पाहतोय. खोलवर जाऊन बोनस गुण घेण्याचा प्रयत्न मयूर गवळीचा. 6च्या डिफेन्स मध्ये चढाई मयूर गवळीकडनं. जर्सी क्रमांक 8 परिधान केला खेळाडू सुखरूपरित्या मात्र माघारी परतलेत. तदनंतर त्याचा परशूट करत असताना, पाठलाग करत असताना मयूर गवळी यावेळी रेड वरनं, माफ करा राहुल पाटील यावेळी रेड वरनं केली आहे राहुल वर पकड. पुन्हा एकदा अप्रतिम. संपूर्ण संघाचं कोऑर्डिनेशन लवकुश बोईसर, कारण रोजचा त्यांचा सराव आहे आणि सरावाची पॉवर मात्र या ठिकाणी दिसतेय. कारण नेहमीचा सराव संपूर्ण संघाचा अप्रतिमरित्या मात्र सपोर्ट, आणि जे कारण वारंवार राहुलवर मात्र पकडी करतायत. मयूर गवळी सुखरूपरित्या मात्र आपल्या माघारी परतले. तदनंतर रेड वरनं मीत रेड वरनं पाहू शकाल. जर्सी क्रमांक 7 परिधान केला खेळाडू चढाई करत असताना. समोर 7चा कंप्लीट डिफेन्स आहे. कंप्लीट डिफेन्स मध्ये त्याची रेड या ठिकाणी बघायला मिळते. तदनंतर पुन्हा एकदा मयूर गवळी थर्ड रेड डू ऑर डाय मध्ये चढाई, कारण या रेड मध्ये गुण घेणं हे खूप गरजेचं. करूया मरोची सिच्युएशन. आणि 5च्या डिफेन्स मध्ये सातत्याने खोलवर जाऊन गुण घ्यावा लागतो. ही जबाबदारी घेऊन मयूर गवळी मात्र मैदानात रेड करत असताना. आणि वा काय अप्रतिम पकड. मी पुन्हा एकदा रेड वरनं आपण पाहतोय. बघायला मिळाली. यांनी व्यासपीठावर उपस्थित शरदजी बालके, सुयोग पर यावेळी अप्रतिम मात्र शरदजी बालके साहेब. टाइम आउट RA चहाडी टीमच्या माध्यमातून घेतला गेलाय. शरदजी बालके सर,
शरदजी वालके सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. अर्थातच आपण पाहत आहोत वाडा तालुका काँग्रेस कमिटी आयोजित हे भव्य दिव्य कबड्डीचा महासंग्राम. या मैदानावर सातत्याने आम्ही उल्लेख करतो, या वाडा सिटीमध्ये कुठेतरी कबड्डीच्या स्पर्धा थांबल्या होत्या आणि त्या अनुषंगाने मात्र एक निलेशजी भोईर साहेब यांची संकल्पना आणि त्या संकल्पनेतून साकारलेली ही खूप सुंदर अशी टुर्नामेंट आतापर्यंत या पालघर जिल्ह्यामधील या हंगामातील सर्वात मोठी टुर्नामेंट आपण पाहतोय. ज्या टुर्नामेंटचं तब्बल पारितोषिक आहे 55,000 रुपये. खूप मोठी टुर्नामेंट या हंगामातील या पालघर जिल्ह्यातील आपल्याला मैदानात आज अनुभवायला मिळते. पुन्हा एकदा मयूर गवळी बघा, वारंवार चढाया मयूर गवळीकडनं बघायला मिळत आहे. सलगची 6वी रेड म्हणजे काय तो एकंदरीत डेलीचा सराव. टाइम आउट RH सहाडे टीम. अद्वैत संकेत पाटील बोनस गुण तर घेतला गेलाय की काय? मयूर पुन्हा एकदा चढाई करतोय आणि अतिशय गुणवंत हा खेळाडू 8 नंबर जर्सीतला मयूर गवळी. पण दोन्ही संघ तसे तुल्यबल आहेत, मातब्बर आहेत. सहाड्याकडे एक मोठा अनुभव आहे, तर हा लवकुश एक नवीन उभारता संघ बोईसर परिसरातनं. दरम्यान अद्वैत स्कोर काय आहे? 7-4. 7 लवकुश बोईसर. पुन्हा एकदा चढाई करतो मयूर. सहाडे. थर्ड रेड कॉल झालेले आहे. बाय हुक बाय क्रुक पॉइंट घ्यायचा आहे. करा या मारो, करो या मारो अशी परिस्थिती. अरे बघूया काय होतंय. ओ अजूनही स्ट्रगल चालू आहे. ओके, पंचांची विसल आता ब्लो झालेली आहे. सुपर टॅकल 2 पॉइंट. हार्ड लक आणि तेवढंच कौतुक करावं डिफेन्स टीमचं. अद्वैत राहुल आल्या आल्या लगेचच एका कोणाची एक सिंगल गुण घेऊन मात्र माघारी परतलाय. 3ची साखळी होती ती आता 5ची होत असताना बघायला मिळते. 2-1-2 अशी साखळ मैदानामधनं बघू शकाल. राहुल त्याच्या हाताला मीत, त्यानंतर मधोमध एक सिंगल डिफेंडर. यानंतर होणारा सामना, यापुढील होणारा सेकंड राऊंडचा 3रा सामना असेल जनुमान पालसई आणि त्याच्या विपक्षामध्ये आई अष्टभुजा रानगाव. आणि हाफ टाइम स्कोर आहे तो 7-7. बरोबरीत सामना आहे आणि हा सामना काही रिझल्ट देऊ शकतो. दरम्यान आमच्या वाड्याच्या प्रेक्षकांना अंडरआर्मच्या दर शनिवार रविवार मॅच बघायची सवय होती, पण मी काँग्रेस कमिटीला निलेशजी, दिलीपजी आणि त्यांची इंटर टीम त्याला धन्यवाद देईन का खऱ्या अर्थाने मराठी मातीचा हा खेळ, मराठमोळा खेळ आपण हे वातावरण निर्माण केलं, त्याबद्दल तुम्हाला आम्ही क्रीडा रसिक म्हणून तुम्हाला धन्यवाद देतोय. आणि याच्यातनं किमान अपेक्षा करतोय की वाड्या शहरात कबड्डीच्या टीम
घडाव्यात आणि ह्या नव तरुणांनी ह्या गोष्ट मनावर घ्याव्यात की ह्या स्पर्धा आयोजनामागचा उद्देशच तो असतो की खेळ जपला जावा, खेळ वाढला जावा, खेळ वृद्धिगत व्हावा, त्या मातीत तो निर्माण व्हावा. ह्या उद्देशाला वाडेकर प्रेक्षक बसलेल्यांनी फक्त मॅच बघून जाण्यापेक्षा एक चंग बांधावा की मला नाही खेळता आला की माझा लहान भाऊ खेळेल, माझा मुलगा खेळेल, आणि अशा अनुषंगाने वाड्यात जे खेळतायत त्यांनी ही गोष्ट मनावर घेऊन कबड्डी चालू करायला पाहिजे. समोर जे प्रेक्षक आहेत वाडेकर, वाड्यातले सगळे माझे तरुण मित्र, माझी तुम्हाला विनंती आहे समोर प्लीज जरा आपण बसून घ्या. आपल्यासाठी बनवलंय, प्लीज. हा प्लीज आपण बसून घ्या. मी वाडेकर, तुमच्यातलाच एक वाडेकर म्हणून तुम्हाला मी विनंती करतोय. आपल्या मॅचची शोभा आपण वाढवायची असते. कृपया समोर जेवढेही आहेत, म्हणजे नावं सगळ्यांची मला येतात, एखाद्याचं नाव घेऊन मी बोललो म्हणजे ते अपमान वाटेल, त्यापेक्षा सुज्ञपणे आपण बसून घ्या. आपल्यासाठी रॅलिंग बनवल्यात. प्लीज समोर जे पण स्टेजच्या समोर बॅरिकेड समोर उभे आहेत, आपणा सर्वांना माझी विनंती आहे कृपया आपण बसून घ्या. मॅच कडे जाऊया. 7-7 अशी गुणसंख्या बघायला मिळते. मॅच लेवल बरोबरीमध्ये. एका बाजूने आपण RA चहाडे टीम पाहतोय, दुसऱ्या बाजूने लवकुश बोईसर टीम पाहतोय. एका बाजूने अनुभव, दुसऱ्या बाजूने युवा खेळाडू, आणि या दोघांमध्ये चालू असलेली ही रंगत, दोघांमध्ये चालू असलेली ही बॅटल मैदानामधनं रंगत असताना संपूर्ण आमची पंच कमिटी सुद्धा या ठिकाणी अथक मेहनत, अथक परिश्रम त्यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी घेतले जात आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता पंचांच्या भूमिकेमध्ये सर्व अर्थातच पालघर जिल्हा मान्यतेचे सर्व असोसिएशनचे निगडीत असलेले हे सर्व पंच, ही स्पर्धा मात्र आज यशस्वीरित्या अर्थातच या मैदानावर पार पडत असताना त्यांच्या माध्यमातून सुद्धा बघायला मिळते. मंचावर स्वतः आम्ही वारंवार उल्लेख करतो, या स्पर्धेचे आयोजक अर्थातच निलेशदादा भोईर, तदनंतर दिलीपजी पाटील साहेब स्वतः मंचावर उभे आहेत, उपस्थित आहेत, आणि काय या स्पर्धेमधनं घडतंय या सर्व गोष्टींवर बारीकतेने नजर ही त्यांची मात्र बघायला मिळते. आम्ही उल्लेख करतो. आणि दरम्यान अद्वैत की हा जो निलेशजी, दिलीपजी आणि त्यांची एंटायर टीम जो प्रयत्न करते, तुला काय वाटते की वाड्यातल्या नवतरुणांनी किमान बेसिक बेसवर का ना हो कबड्डी उभी करावी वाड्यात? अमीनजी सिंधू आमचे मित्र, समोरचे प्रेक्षक, एक तर आपण खाली बसा, एक तर रॅलिंग मध्ये बसा प्लीज. अमितजी सिंधू, आपण मंचावर यायचं आहे. आमचे परम मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अमीनजी सिंधू, आपलं हार्दिक स्वागत आणि विनंती करतोय आपण मंचावर यायचं आहे. मी दिलीपजी पाटील यांना विनंती करतोय आपण अमीन भाईचा यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. अमीनजी सिंधू. दरम्यान मयूर पुन्हा एकदा चढाई करतोय. थर्ड रेड अनाउन्स झालेले, बदल ऑन झालेला आहे. लाज जवाब पकड, लाज जवाब पकड. सिंगल पॉइंट टू बोईसर. आदरणीय जगन्नाथजी पाटील, कृपया आपण मंचावर यायचं आहे.
दरम्यान पुन्हा एकदा 8 नंबर जर्सीतला मयूर चढाई करतो, मयूर गवळी. रेडवन पाहू शकाल राहुल पाटील चढाई करतोय, फक्त आणि फक्त 2 गुणांची पडत आहे. लवकुश पालघर बोईसर जिल्हा टीमकडे. कबड्डी असोसिएशनचे सचिव आमचे मित्र मनोजी ठाकूर आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नागेशजी पाटील, त्यांच्या सोबत आहेत महेश पाटील बसरे. आपणा सर्वांचं मी वाड्याच्या या क्रीडा नगरीत सहर्ष स्वागत करत आहे. मनोज दादा या ठिकाणी उपस्थित होतात, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत या वाडा नगरीमध्ये. आपण आवर्जून सातत्याने येत असता या तालुक्यामध्ये, परंतु आज वाडा शहरामध्ये आलात, आपलं खूप खूप मनपूर्वक हार्दिक स्वागत. मैदानामध्ये वा मयूर गवळी थांबायचं नाव घेत नाहीये. दरम्यान वस्त्र्यावाले आले आणि चाड्यांची मॅच चालू आहे. आणि सर आपण उल्लेख करतो की या मैदानावर सुद्धा मोठ्या संख्येनं प्रेक्षक आहेत आणि तेवढ्याच मोठ्या संख्येनं प्रेक्षक हे ऑनलाईन वरनं सुद्धा या स्पर्धेचा मॅचचा आनंद घेत असताना मैदानामधनं मात्र अर्थातच ऑनलाईन सुद्धा तेवढ्याच मोठ्या संख्येनं प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जवळपास 1 ते 1,500 प्रेक्षक मात्र लाईव्हच्या स्वरूपामधनं सुद्धा आमच्या साथीने जॉईन आहेत. त्याही सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. तर आपण या ठिकाणी मुख्य मंचावर सन्मानाकडे जातोय, मोठा सन्मान होतोय. त्यांनी खऱ्या अर्थानं कैलासवासी जी के फष्टे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून अध्यक्ष प्रवीण राऊत साहेब. तत्पूर्वी आपण सन्मानाकडे जाऊया. टीडीसी बँकेचे संचालक माननीय नागेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर. या स्पर्धेचे आयोजक काँग्रेस कमिटी निलेशदादा भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते नागेशजी पाटील यांचा सन्मान होतोय. मुख्य मंचावर सन्मान चिन्ह, मायेची शाल, पुष्पबुके देऊन सन्मानित केलं जाते. टीडीसी बँकेचे संचालक मान्य नागेशजी पाटील साहेब यांचा सन्मान निलेशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे आणि काका पाटील साहेब जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते होतोय. जोरदार टाळ्या. नागेशजी पाटील साहेबांचा सन्मान केला जात आहे. बहुजन विकास आघाडी अध्यक्ष पालघर जिल्हा तालुका आणि आप्पांचे निकटवर्ती व्यक्तिमत्व आहेत माननीय पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव, एक कबड्डी व्यक्तिमत्व आणि जिल्हा सांभाळत आहेत अध्यक्ष प्रवीण राऊत साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून कबड्डी वाढवतात या जिल्ह्याची. अनेक राष्ट्रीय खेळाडू असोसिएशनने घडवले, त्यांना मार्गदर्शन आणि कबड्डीवर जीव तोड मेहनत घेणारे व्यक्तिमत्व माननीय सचिव पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन माननीय मनोजी ठाकूर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान काँग्रेस कमिटी वाडा तालुका अध्यक्ष दिलीपजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. माननीय मनोजदादा ठाकूर साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम सुस्वागतम. आणि महाराष्ट्रामध्ये जी चर्चा आहे कुणबी कबड्डी लीग पालघर, त्या कुणबी कबड्डी लीगचे अध्यक्ष माननीय महेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. 18 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारी कुणबी कबड्डी लीग होणार आहे पालघर मध्ये. त्या स्पर्धेला आम्ही सुद्धा स्वतः असणार आहोत. अध्यक्ष महेशजी पाटील आपलं या काँग्रेस चषक 2024 मध्ये शेवटची 3 मिनिटे बाकी, मॅच मधील अंतिमची 3 मिनिटे बाकी. 8-19 अशी भरभक्कम लीड तब्बल 11 गुणांची लवकुश बोईसर टीम कडे.
चाडा संघ खेळ दाखविल्यात वर, कारण सिनियर आहे, ज्युनियर मात्र आघाडीवर आहेत. लवकुश बोईसर डू और डाय रेड, थर्ड रेड काय घडेल या रेडला. इथे मॅच टर्निंगला मोमेंटेबल मात्र पकड की रेड पॉइंट. मॅच फिरवायची तर पकड करावी लागेल आर चाडे टीमला. मैच बनानी पड़ती है तभी बनती है. राइट कॉर्नर में रेड का तबा, यहाँ पे रेडर है. शेवटची 2 मिनिटे बाकी. 2 मिनट बाकी, हो सकता है 2 मिनट में बहुत कुछ. और यहाँ पे टैकल पॉइंट, क्या मिलेगा. राहुल पाटीलला इन करणं गरजेचं आहे आर चाडेला. या ठिकाणी रेडचा प्रयत्न, आर चाडेचा बाहुबली रेडर, मजबूत बांध्याचा असा फिटनेस लागतो कबड्डीमध्ये, आपण प्रोला पाहत असतात. पुन्हा रेड होईल, डू और डाई रेड. बिगुल तो बच गया है, थर्ड रेड है और इस रेड में पॉइंट लेना ही पड़ता है. रेडर को कंपलसेशन होता है, रेड कर रहा है और यहाँ पे दबोचा चेन होल्ड, ठोसा ठोसा टायर जोरदार. जूनियर आगे जा रहे हैं सीनियर से इस मैच में. मयूर इस बार रेड के ऊपर. अदवर मयूर पुन्हा एकदा रेडवर न गेल्या वेळेस म्हणजे या एक रेडच्या आधी सलगच्या 14 रेड सर त्याने एकट्याने केल्यात. कंटिन्यूली 14 रेड म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठा स्टॅमिना, नेहमीचा सराव, रोजची रनिंग, ही गोष्ट मात्र आज त्याला साथ देत असताना या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. जमाना बदलता है, कबड्डी बदल रही है. नवीन 1 मिनिट संघ तयार बाकी. होत आहेत पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या अस्तित्वाला. शेवटचा 1 मिनिट बाकी. लास्ट मिनिट बाकी. ही मॅच बनवली लवकुश बोईसरनं. जे खेळाडू आरे चाडेची कबड्डी पाच मात्र पुढे आले, तो संघ आज आरे चाडेवर हवी होतोय. लवकुश बोईसर. नेक्स्ट मॅच बोथ टीम्स तयार राहायचे. जयनुमान पालसई आणि त्याच्या विपक्षामध्ये आई अष्टभुजा रानगाव. दोन्ही टीम तयार राहा. जयनुमान पालसई त्याच्या विपक्षात आई अष्टभुजा रानगाव. बोथ टीम्स आपल्याला शेवटचा पुकार. मॅच संपल्या लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे दोन्ही टीम. मान्यवरांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक अधिक स्वागत. हर्षदजी गंदे साहेब, वेलकम वेलकम. मान्य जयवंतजी पाटील साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक अधिक स्वागत, वेलकम. चला हँडशेक करून घ्या. ऑफिशियली मॅच हँडशेक केल्यानंतर संपत असते. माननीय हर्षदजी गंदे साहेब यांचं आगमन झाले, आपलं हार्दिक स्वागत. चला लाईनमन. हर्षदजी गंदे साहेबांचं स्वागत आणि सन्मान मुख्यमंचावर या ठिकाणी दिलीपजी पाटील साहेब, काँग्रेस कमिटी वार्ड तालुका अध्यक्ष यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार केला जात आहे. नेक्स्ट मॅच बोथ